लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। आजारपणा असताना ते खूप फिरले आणि 9 सीट मिळवल्या आहेत। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय। 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं तर युती कंटिन्यू झाली असती, मात्र उद्धव ठाकरेंनी देखील याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा सल्ला देखील पाटलांनी दिलाय। तर पाहतोय आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। आजारपण असताना देखील ते खूप फिरलेत आणि 9 सीट त्यांनी मिळवल्या आहेत असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय। शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले। आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये। मला म्हणजे एक मित्र आहे नात्याने मला मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत, पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाली। आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या। उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं। म्हणजे एका बाजूने अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला। मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे। म्हणजे हे एका बाजूने झालं। दुसऱ्या बाजूने सीटा 18च्या 9 झाल्या। तिसऱ्या बाजूने 2019ला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाताहत झाली नसती। त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ। याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे।